brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अजितदादांनी जे आज पुरवणी मागण्या चर्चा मतदानाचे याच्या बाबतचा एक प्रस्ताव आपल्याकडे मांडला आणि आपण त्याला बहुमतानं पारित केलेला आहे। याच्या चर्चा होणारच नाही। अध्यक्ष महाराज, तुम्हाला नानाभाऊ, तुम्हाला यापुढे तुमचे विषय सिलेक्ट करून बोलायला लागतील, कुठचे महत्त्वाचे आहेत। अध्यक्ष महाराज, मी महत्त्वपूर्ण एका विषय, आता योगेश सागरजी, मी महत्त्वपूर्ण विषय नाही ना, माझा विषय ना, मला थोडंसं एक माहिती, मला कन्फ्युजन आहे आताचं जे कामकाज चाललेलं होतं त्याच्याबद्दलचं, त्याचं एक स्पष्टीकरण मला पाहिजे। अध्यक्ष महाराज, माननीय महसूल मंत्र्यांनी काही बिलं या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहेत, कुठेही आपल्या आजच्या ऑर्डर ऑफ डेमध्ये नाही, तो एक मला स्पष्टीकरण अध्यक्ष महोदय पाहिजे। आणि दुसरं, अजितदादांनी जे आज पुरवणी मागण्या चर्चा मतदानाचे याच्या बाबतचा एक प्रस्ताव आपल्याकडे मांडला आणि आपण त्याला बहुमतानं पारित केलेला आहे। तर याच्यात चर्चा होणारच नाही का? हा दोन गोष्टीचं मला स्पष्टीकरण द्यावं। नानाभाऊ, आपले दोन्ही मुद्दे मला वाटत नाही योग्य आहेत। 6 नंबरचा आपला ऑर्डर ऑफ द डे मध्ये ही 4 बिलं इंट्रोडक्शनसाठी दाखवलेली आहेत। 1 नंबर 2, अजितदादांनी जो प्रस्ताव मांडला आहे तो सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी 57 अन्वय 3 दिवसाची मुदत कमी करण्यासंदर्भ ती जी तरतूद आहे ती शिथिल करण्यासंदर्भातला प्रस्ताव मांडलाय। चर्चा होणार नाही, चर्चा आधी घेऊन, मुदतीच्या आधी घेण्यासंदर्भात त्यांनी मांडलाय। त्यामुळे तेच मला पाहिजे होतं, म्हणून आम्हाला महत्त्वाचं आहे की या पुरवणी मागण्यामध्ये सन्माननीय सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या जे काही मुद्दे असतील ते मांडायचा वेळ मिळतो अध्यक्ष महाराज, आणि म्हणून मला याला ते वेळ कमी करण्याच्या पेक्षा हे 3 दिवस नानाभाऊ, हे टेबल पहिल्या दिवशी झालेलं आहे, असं काय करता? अच्छा ठीक आहे, मी माझ्या विचार येतो। चला अध्यक्ष महाराज, मी महत्वपूर्ण एका विषय, आता योगेश सागरजी, मी महत्वपूर्ण विषय नाही ना, माझा विषय ना अध्यक्ष महाराज, तुम्हाला नानाभाऊ, तुम्हाला यापुढे तुमचे विषय सिलेक्ट करून बोलायला लागतील, कुठचे महत्त्वाचे आहेत। तुम्हाला पहिली संधी दिली, आता अजून महत्त्वाचं दुसरं काय? मी जे नोटीस दिलेलं अध्यक्ष महाराज, मी एका महत्वपूर्ण विषयावर आपल्या सदनाचं लक्ष आणि आपल्या लक्ष वेधतो अध्यक्ष महाराज। राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क अंतर्गत बेकायदेशीर कृत्या केल्याबद्दल पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबतचा हा माझा प्रश्न अध्यक्ष अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की राज्यामधल्या नगरपालिका नगरपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकांमध्ये जनतेमध्येही संभ्रम आला आणि राजकीय पक्षामध्येही संभ्रम निर्माण करण्याची परिस्थिती झाली। आज पण आपण पाहिलं की आज महानगरपालिकेची मतदानाची अंतिम सूची जाहीर करणार होते, पण आजच्या जागी आता तिला 15 तारखेला करायचं निवडणूक आयोगाने वेळेवर ते सूचना दिलेली आहे अध्यक्ष महाराज। मतदानाच्या 1 दिवसाच्या पहिले निवडणुका रद्द करणं आणि त्याच्या तारखा वाढवणं, या पद्धतीच्या अनेक गोष्टी या आत्ताच्या झालेल्या निवडणुकामध्ये आपण पाहिलेल्या आहेत अध्यक्ष महाराज, मी या माध्यमातून आपल्याला आणि त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली आहे।